ज्या व्यवसायात क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्त्व दिलं जातं ना, तो मालक एक दिवस मार्केटवर राज्य करतो. कारण ग्राहक वस्तू नाही तर विश्वास विकत घेऊन जात असतो. तर भावांनो, हा जबरदस्त व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन ॲप लागते. जर तुमच्याकडे आपलं खतरनाक आणि क्वालिटी अलाइट मोशन ॲप नसेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, एकदम फ्री. म्हणजे या अलाइट मोशनला तुम्हाला पैसे वगैरे द्यायची काहीच गरज नाही. कारण विषय कसा आहे माहिती आहे का, प्ले स्टोअरवरून तुम्ही जसं ॲप्लिकेशनला डाउनलोड करता तुम्हाला तिथं पैसे द्यावं लागतात, मेंबरशिप घ्यावं लागतं. बट मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एकदम फ्री ॲप दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्या. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे DS क्रिएशन YT. सर्च केलं तर येऊन जाते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकवरती क्लिक करा आणि चॅनल जॉईन करा आणि अलाइट मोशन ॲप डाउनलोड करा. बाकी लागणारं सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या आणि जे काय मटेरियल आहे ते सुद्धा डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. आणि बाकी काय प्रॉब्लेम आला तर इंस्टाग्रामवरती मेसेज करायचा भावांनो, आणि काय प्रॉब्लेम आला तरी करायचाच. ठीक आहे. आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं. बाकी अलाइट मोशनला मी आता ओपन करून घेतो आणि सगळं मटेरियलमध्ये बीटमार्क शेक इफेक्ट आहे. बीटमार्क बघू शकता की अशा प्रकारे दिसून जाईल. तर काय अशा प्रकारे बीटमार्क आहे. ठीक आहे. एकदम स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करा, मीडियावरती क्लिक करा आणि आपलं मटेरियल पहिल्यांदा ओपन करायचं. ठीक आहे. आणि मटेरियलमधला फोटो म्हणजे तुमचा फोटो. ठीक आहे. तुम्ही कोणता पण फोटो यूज करू शकता, काही विषय नाही. तुमचा फोटो एकदम लास्टला यायचं. हे जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत फोटोला ओढून घ्यायचं. नंतर मग ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला काय अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवर ॲड करायचं आहे. ठीक आहे. पूर्ण स्क्रीनवर फोटो अशा प्रकारे आल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, तर बघू शकता 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं वर खाली तुमच्या हिशोबानुसार करू शकताय, सेट करू शकताय. ठीक आहे. अशा प्रकारे ह्याला इथं सेट करायचं. सेट करून साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे आणि जिथं जिथं बीटमार्क आहे तिथे यायचं आणि अशा प्रकारे फोटोला स्प्लिट करायचं आहे. ठीक आहे. बघू शकता मी फोटोला इथं अशा प्रकारे स्प्लिट करतोय आपल्या बीटमार्कविषयी. तर स्प्लिट केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला यायचं एकदम स्टार्टिंगला. ठीक आहे. एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि हा विश्वास नावाचा PNG इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता याचं एकदम लास्टला हे ऑप्शन दिसतं याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत फोटोला ओढून घ्यायचं आहे. मग ट्रान्सफरवरती इथं खाली कोपऱ्यात क्लिक करायचं. ठीक आहे. आणि सिम्पली याला बरोबर मधोमध वरी सेट करायचं. ठीक आहे. वरच्या साईडला सेंटरला बघू शकता मधोमध त्याला सेट करायचं आहे. थोडं मोठं सुद्धा करू शकता, काही विषय नाही. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. अरे बॉस डन. ठीक आहे. एवढं अशा प्रकारे सेट केलं की मध्ये यायचं, म्हणजे जिथं आपला पहिला बीटमार्क आहे तिथे यायचं. हे जे स्प्लिट आहे ह्याला सुद्धा स्प्लिट करायचं. ठीक आहे. एकदा स्प्लिट करायचं, एवढं फक्त ध्यानात ठेवा. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे का, इथून तुम्हाला यायचं बॅक आणि बॅकनंतर आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. जो पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करा. नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करायचं आहे आणि पहिल्या फोटोवरती हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने जी आपली PNG आहे त्याच्यावरती सुद्धा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. बघू शकता PNG वरती सुद्धा इफेक्ट पेस्ट झाला आहे. आता सिम्पली काय अशा प्रकारे तुम्ही बॅक या, शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो आपला मधला फोटो आहे, ठीक आहे, हा दुसरा फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बॅक येऊन परत बीटमार्क ओपन करायचं आहे आणि जो आपला दुसरा फोटो असेल बघू शकता हा दुसरा फोटो, या दुसऱ्या फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मी हा इफेक्ट इथे पेस्ट केला आहे. सिम्पली परत अशा प्रकारे बॅक या, शेक इफेक्ट ओपन करून घ्या आणि जो लास्टचा फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट इथून तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बॅक यायचं आहे, परत बीटमार्क ओपन करायचं आहे आणि सिम्पली आता जेवढे पण आपले राहिलेले फोटो असतील त्या सर्व फोटोवरती हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. सिम्पल प्रोसेस आहे. फोटोवरती क्लिक करा, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट धूम करून टाका. ठीक आहे. तर बघू शकता इफेक्ट पेस्ट करून इथं झालेला आहे, अर्थात झालेलंच आहे. ठीक आहे. बघू शकता इफेक्ट पेस्ट करायचं काम संपलं आहे. आता सिम्पली तुम्हाला इथून यायचं बॅक आल्यानंतर तुम्हाला सिम्पली शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि जो आपला हा बघू शकता ब्लिंक नावाचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून वर जे कॉपीचं ऑप्शन दिसते म्हणजे हे लेअरचं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्या आणि विषय हार्ड पद्धतीने बॅक येऊन बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्या. आता आपली पहिली बीटमार्क आहे तिथे येऊन ह्या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम असं जबरदस्त दिसतं, वातावरण एकदम टाईट. आता सिम्पली वर जे एक्सपोर्टचं बटन याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं 720 पिक्सल करायचे. ठीक आहे. कोड 1 नंबर ठेवायचा, फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. भेंडी.